जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे तुमचं प्रेम, हा तुमचा विश्वास, हा तुमचा पाठिंबा हेच व्यक्त करतोय की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महानगरपालिकेवर सत्ता येणार म्हणजे येणार, हे तुम्हीच दाखवतात. या निवडणुकीत कुठेही गाफील राहू नका. तुम्हा लोकांचा जर घोषणांचा आवाज बंद झाला तर मी आपल्याशी काही बोलू शकीन. आता जेवढं तुम्हाला ऐकू येत असेल तेवढं ऐकून घ्या आणि खाली शांतपणे बसून घ्या. अगोदरच मैदान इतकं खचाखच चारी बाजूनी भरलेलं आहे. मी तुम्हाला आता घोषणा बंद सांगितलं म्हणजे बंद, कळलं का? या असल्या बाबतीत मी किती तिरसट आहे तुम्हाला माहिती नाही. मी आता जो घोषणा देईल ना त्याच्या तोंडात गोळा कोंबा. आता तुम्हीच. या निवडणुका सुरू झाल्या खरं तर मला रोड शो वगैरे हे प्रकार मी कधी केले नाही, मला कधी झेपले नाहीत. झेपले नाहीत याचा अर्थ मला ते गाडीवरती उभं राहून ते जे असं असं करत जातात ना, व्ही फॉर व्हिक्टरी दाखवतात का फाटली दाखवतात मला तेच कळत नाही. मी कधी केलं नाही. आता या निवडणुकीच्या वेळेला इतका वेळ कमी होता आणि कमी वेळेच्या अभावी मला सर्व जेवढे प्रभाग होते त्या प्रभागामध्ये माझे आपले जेवढे सगळे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना फक्त शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. मुंबईत केलं, पुण्यात केलं, ठाण्यात केलं, आज परवा दिवशी नाशिकला केलं, आजही केलं. आणि वेळेअभावी खूपच वेळ कमी मिळाला या सगळ्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे मला प्रत्येक शहरामध्ये एक एक सभा घ्यायला लागली. खरं तर मला नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी मला किमान 5-5, 6 सभा घ्यायच्या होत्या, पण वेळच नव्हता. आता उद्या मुंबईला सभा आहे, जागाच देत नव्हते. पण मी त्या दिवशी मी ठाण्याच्या माझ्या सभेमध्ये बोललो ना, काय कोर्टाचे नियम असतात मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. गल्लीमध्ये फटाके वाजवायचे नाही, उघड्या मैदानात वाजवा. उघड्या मैदानात वाजवायला गेलं की सांगतात सायलेंट झोन आहे. नंतर कुठे वाजवायचे? संडासात. त्याला दिवाळी साजरी नाही करायची.
सगळ्यावरती बंदी. मला अजून आठवते 95 साली ज्यावेळेला टी.एन. शेषन यांनी याची सगळं आचारसंहिता होतीच, पण टी.एन. शेषन यांच्यामुळे कळली. पण ते कळता कळता इतका त्याचा अतिरेक व्हायला लागला या सगळ्या गोष्टींचा. मला अजूनही आठवते 95 साली मी जेव्हा प्रचाराला फिरत होतो महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला हे काही सगळे चॅनल बिनलवाले कोणी नव्हतेच त्यावेळेला. त्यावेळेला तो आचारसंहितावाला कॅमेरा घेऊन फिरायचा. कित्येकदा त्याला सांगायचं, अरे बाबा जरा थांब, बाथरूमला चाललोय. तिकडे आतमध्ये तर बैठका होऊ शकत नाही कुठच्या, झाल्या असता जोर बैठका. इतका अतिरेक करतात या सगळ्या गोष्टींचा. आता आपल्या टेलिव्हिजनवरच्या जाहिराती चालू आहे. मी असं कधी ऐकलं पण नाही, मी कधी असं पाहिलं देखील नाही अशा प्रकारची आचारसंहिता. टेलिव्हिजनवरती जाहिराती आहेत, महाराष्ट्र निवडणूक आयोग आहे, ज्या जाहिरातींमध्ये मुंबईचे प्रश्न आहेत, ठाण्याचे प्रश्न आहेत, नाशिकचे प्रश्न आहेत, पुण्याचे प्रश्न आहेत. हे आपले लोक ज्यावेळेला त्या जाहिराती घेऊन त्या निवडणूक आयोगाकडे गेले त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, नाही इथे फक्त मुंबईचे तपासणार, तुम्हाला नाशिकचे पाहिजे असेल तर नाशिक निवडणूक आयोगाकडे जा. ही कुठची नवीन पद्धत? पुण्याचे प्रश्न आहेत म्हणजे पुण्याच्या निवडणूक आयोगाकडे जा, त्यांच्याकडनं तपासून घ्या. अरे तुम्ही महाराष्ट्र निवडणूक आयोग ना, मग एका ठिकाणी तपासा का? म्हणजे हे खरं आहे का हे फक्त छळायचे उद्योग आहेत हेच कळत नाही. मैदानाचा विषय तर आपल्याला माहितीच आहे. शिवाजी पार्क मागितलं, नाही सांगितलं. अजून दुसरं मैदान मागितलं, सायलेन्स झोन. दुसरीकडे मागितलं, सायलेन्स झोन. बाकीच्या सगळ्या गोष्टी चालणार. सर्व गोष्टी तिकडे चालू शकतात, मिरवणुका चालू शकतात, लाऊडस्पीकर लावून वाटेल त्या गोष्टी चालू शकतात. पण निवडणुकीच्या तोंडावरती महानगरपालिका असू देत, विधानसभा असू देत, लोकसभा असू देत, त्यावेळेला तुम्हाला तुमचं मत मांडायला म्हणून व्यासपीठ दिलं जात नाही, जागा दिली जात नाही. मी काय अडून बसलो नव्हतो की एकच मैदान ते नसेल तर मी दुसरीकडे कुठेच करणार नाही, असं नव्हतं काय माझं असं म्हणलं. मी दुसरीकडे तपासल्यानंतर जर समजा तुम्ही सगळीकडे जर समजा सायलेन्स झोन सांगत असाल, कसं काय करायचं? आज गल्ली बोळामध्ये प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटल झाली आहेत, प्रत्येक ठिकाणी सगळ्या गोष्टी चालू आहेत. हॉस्पिटल झालं की सायलेन्स झोन करून टाकायचा. मग अशा निवडणुका घ्यायच्या तरी कशाला हो? म्हणजे एरवी रहदारीमध्ये सगळी शहरं तुडुंब भरलेली, वाट काढता येत नाही, रोज ट्रॅफिक जॅम. आणि फक्त सभा म्हटली की हे सगळेजण सांगणार अतिशहाणे दीडशहाणे, रहदारीला त्रास होतो. जणू काय रोज सुरळीतच असते. त्याच्यामुळे त्याच्यातलं वाट काढता 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 आता उद्या आम्ही ठरवलेलं आहे की मुंबईच्या जांभोरी मैदानावरती उद्याची सभा घ्यायची. आज नाशिकचे फटके, उद्या मुंबईचे फटके. ही निवडणूक करत असताना, निवडणूक लढवत असताना बरेच वर्षापासूनचा माझ्या मनामध्ये एक विचार होता, एक विषय चालू होता. आणि याचं मूळ कारण म्हणजे मी या सगळ्या निवडणुका, हे सगळं राजकारण, हे मी बाकीच्या सगळ्यांसारखं मी तसं बघत नाही. मी या राजकारणातलं पैसा आणि पैशातलं राजकारण असं मी राजकारण नाही बघत. मला असं वाटलं माझे लोकप्रतिनिधी ज्या वेळेला तिकडे महानगरपालिकेत जातील त्यावेळेला त्यांना महानगरपालिका माहिती असली पाहिजे, त्यांना कळली पाहिजे, समजली पाहिजे. याच्यासाठी म्हणून मी परीक्षा घेतल्या. खरंच सांगतो मी तुम्हाला, आता इथे हे जे सगळे उमेदवार बसलेले आहेत, हे इथे बसलेले आहेत, एवढेच उत्तीर्ण नाही झाले, बाकीचेही उत्तीर्ण झाले. पण ते सगळं चेक करता 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 हे सर्व उमेदवार आज त्याच्यामध्ये सिलेक्ट झाले, आपल्या समोर आले. पण ती संपूर्ण प्रक्रिया आखी करत असताना खरंच प्रश्न पडतो
मनावर दगड ठेवून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. एकेका मतदारसंघामध्ये 2-2, 4-4, 5-5 जण उत्तम उत्तम उमेदवार. शेवटी द्यायला तर एकालाच लागतं, करणार काय? काही जण नाराज होतात. बरं, त्यांनी नाराज होणं ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. आपण आपल्या घरामध्ये राहत असताना आपल्या घरातलेही अनेक निर्णय आपल्याला कदाचित आवडत नाहीत अनेकदा. त्यावेळेला आपण देखील नाराज होतो. समजा आपल्या एखाद्या वडिलांनी निर्णय घेतला, आईने निर्णय घेतला, किंवा आपण एखादा घेतला तर समजा आपले आई वडील नाराज होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण या संपूर्ण प्रक्रियेमधनं जात असताना काय त्रास होतो, त्याच्यातच मला हा सगळा वेळ मिळाला नाही सभा घेण्यासाठी आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी. त्याच्यातल्या जाहिराती करा, इतर सगळ्या गोष्टी करा, खूप खूप प्रेशर्स असतात. आणि हे मी का करतो, कशासाठी घेतो, कारण माझी पूर्ण इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असते. मी पूर्णपणे त्याच्यामध्ये गेलेला असतो. हे यांच्यासारखं नाही, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतरांसारखं देऊन टाकले यांना कामं, यांना देऊन टाकली, ते करतायत, काय केलंय माहित नाही, आब्रू झाकतायत का आब्रू काढतायत हेही त्यांना कळत नाही. आणि आता या निवडणुकीला सगळेजण सामोरे येत आहेत. निर्लज्ज, निर्डावलेले, लाजा नाही, शरम नाही, काही नाही. हे सगळे राष्ट्रवादीचे नेते येऊन सांगतायत महानगरपालिका आमच्या हातात द्या, आम्ही शहराचा विकास करून दाखवू. अरे गदड्यांनो, 10 वर्ष तुमच्या हातात राज्याची सत्ता आहे. सालापासून ते आज 2012 फेब्रुवारी इथपर्यंत यांच्या हातात राज्याची सत्ता हातामध्ये आहे. महानगरपालिका पाहिजे तुम्हाला? राज्याकडे इतका फंड असतो की त्याच्यामध्ये तुम्ही ही सगळी शहरं सुधारू शकता, चांगली करू शकता. त्यात ते अजित पवार काय सांगतात ते अजून एक विलक्षण. आमच्या हातात सत्ता दिली तर आम्ही या शहराचा विकास करू, नाहीतर करणार नाही. काय जबरदस्ती, काय दादागिरी. करूच नका, कारण आमच्या हातात देणार आहेत, आम्हीच काय ते बघू. महानगरपालिकांना राज्य सरकारने मदत केली पाहिजे, राज्य सरकारने महानगरपालिकांना मदत केली पाहिजे. ही शहरं मोठी केली पाहिजेत, उभी केली पाहिजेत, चांगली केली पाहिजेत, हा विचारच नाही. जसं मी पुण्याला लहान असल्यापासून मी जात होतो, तसं नाशिकला इथे देखील मी लहान असल्यापासून येतो. आमच्या आजोबांचे एक मित्र होते इथे नाशिकला राहत असत, भीमादी पटवर्धन. माननीय बाळासाहेबांबरोबर लहान असताना मी त्यांच्याकडे येत असे. काय सुंदर नाशिक होतं. म्हणजे अगदी बोलायला गेलं तर अगदी आता 8-10 वर्षापूर्वीपर्यंत उत्तम होतं. मला नाशिक काही नवीन नाहीये. या नाशिक महानगरपालिका मी ज्यावेळेला पाहत होतो, आज आपल्या पक्षामधल्याही अनेक लोकांना माहिती आहे, दुसऱ्या पक्षातल्याही लोकांना माहिती आहे. मी 15 दिवसातले जवळपास 4 ते 5 दिवस मी नाशिक शहरामध्ये येऊन राहत असे आणि नाशिक शहराचा विकास कशा प्रकारे करायचा हे मी स्वतः पाहत होतो. यांच्या टेंडर मधले पैसे खाण्यासाठी येत नव्हतो. मला अजूनही आठवते, ज्यावेळेला मी पाहायला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला इथले आयुक्त होते भोगे. काय पण आणलं आहे. ते गेले, त्याच्यानंतर दुसरे कोण आले होते, चरण. ते आले. त्याच्यानंतर एक महिला अधिकारी आल्या होत्या, त्यांचं आडनाव सिंगल.
लग्न झालं होतं तरी सिंगल. चांगले अधिकारी. या तिन्ही अधिकाऱ्यांना आज जाऊन तुमच्यापैकी कोणीही जाऊन विचारा की जेव्हा जेव्हा हे अधिकारी आले त्यावेळेला त्यांना भेटायला गेलो, पुष्पगुच्छ दिला आणि त्यांना फक्त एकच सांगितलं, मला तुमच्या टेंडरमध्ये इंटरेस्ट नाही. तुम्ही कोणाला काम देताय याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाही. पण मी जो नाशिकचा आराखडा आखलेला आहे, तो नाशिकचा आराखडा जसा आखलेला आहे तसा तुम्ही मला करून द्या. बाकी मला माझं तुमच्याकडे काही काम नाही. मला तुमच्या टक्क्यात इंटरेस्ट नाही, मला तुमच्या पैशात इंटरेस्ट नाही, मला तुमच्या कशातही इंटरेस्ट नाही. आज जाऊन त्याला विचारायचं. आज मुंबईवरून स्वतःची गाडी काढायचा, नाशिकमध्ये यायचं, 4-5 दिवस राहायचं, त्याच्यानंतर परत जायचं. कामं कशा प्रकारची व्हायची मला अजूनही आठवत आहे. गाडी मी स्वतः चालवायचो. माझ्या बाजूला आयुक्त बसलेले असायचे, मागे महापौर, त्याच्या बाजूला तुमचे चीफ इंजिनियर, त्यांच्या हातात डायऱ्या असायच्या. एक भाग पाहायचो आम्ही, इथे काय काय करायचंय त्या आराखड्याप्रमाणे हे ठरायचं, नोंद व्हायची. सकाळी आम्ही 6-6:30ला निघायचो. आम्ही 9:30-10 वाजेपर्यंत आम्ही परत येत असे. 15 दिवसानंतर मी परत आल्यानंतर परत त्या जागेचा फक्त एक फेरफटका मारायचा, सांगितलेलं काम कुठपर्यंत आलंय ते पाहायचं, पुढच्या जागेत जायचं. असं जवळपास मी 3 ते 3.5 वर्ष करत होतो. करतायत का भुजबळ? लक्ष आहे का त्यांचं? ही शहरं आपली आहेत, ही शहरं माझी आहेत. ही चांगली झाली पाहिजेत, ही सुदृढ झाली पाहिजेत, ही उत्तम असली पाहिजेत. या शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला घरात बाहेर पडताना असं वाटलं पाहिजे की वाह काय सुंदर शहर आहे माझं, काय चांगल्या शहरामध्ये राहतोय. आणि हे चांगलं शहर बनवण्याची जबाबदारी या महानगरपालिकेवरती असते. मी आता गुजरातला जाऊन आलो. हे सगळे टुमटुम टुमटुम करत होते मी गुजरातला जाऊन आल्यावरती. बघा, याला स्वतःच्या राज्याबद्दल नाही, दुसऱ्याच्या राज्याबद्दल प्रेम. मग परदेशी कशाला जाता? झक मारायला. परदेशातल्या येऊन गोष्टी सांगता ना. हे तर आपल्याच बाजूचं राज्य ना. मी तिथे गेल्यावरती मला माझ्यासाठी त्या संपूर्ण राज्याची पाहणी करण्यासाठी नरेंद्र मोदींनी एक आराखडा आखला होता. करता 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 पुढे गेलो. कदाचित माझं हे टेलिव्हिजनवरच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही कदाचित ऐकलं असेल. पण मी माझी सकाळची एक फेरी त्यांनी ठेवली होती साबरमती रिव्हरफ्रंट. मी तिथे गेलो, सगळे अधिकारी होते. त्या साबरमती रिव्हरफ्रंट वरती त्यांनी संपूर्ण प्रेझेंटेशन ठेवलं होतं की काय काय घडणार आहे, काय काय होणार आहे. मी ते पाहत होतो आणि पाहत असताना मला तिथले अधिकारी जे काम करतात त्यांचे ते अधिकारी माझ्याकडे आले. गंमत बघा, ते तिकडे गुजरात मधले अधिकारी, त्यांना काय माहिती. आणि त्यातले 2 अधिकारी माझ्याकडे जवळ आले आणि मला म्हणाले की साबरमती रिव्हरफ्रंटची योजना जी आहे ही योजना आम्ही सुरू करायची ठरवली. पण ती सुरू करायची ठरवली याची आम्ही प्रेरणा कुठून घेतली तर आम्ही नाशिकला जाऊन गोदा पार्क पाहिला आणि त्याच्यातनं आम्ही प्रेरणा घेतली. तो माझ्या स्वप्नातला प्रोजेक्ट. त्याच्यासाठी मी काय करत होतो हे माझं मला माहिती. इतके अडथळे आणले, इतक्या आडकाठ्या आणल्या, इतक्या प्रकारे त्याच्यामध्ये आतमध्ये लोक आले की हे होऊ कसं नाही. इतके प्रयत्न झाले. त्या सगळ्या गोष्टींचे, त्या अडथळ्याची सगळी शर्यत, ते अडथळे सगळे ओलांडून पुढे जात 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 एका टप्प्यापर्यंत आलो. म्हणजे त्या ही आपली गोदा पार्कचं या जागा घेत असताना या जागा महानगरपालिकेच्या तिथल्या काही पट्टे होते, काही खासगी पट्टे होते.
ही योजना जेव्हा सुरू केली त्याला खासगी पट्टे ज्यांचे होते, जागा ज्या होत्या, ते लोक द्यायला तयार नव्हते. काय करायचा प्रश्न पडला. म्हटलं काम तर सुरू करू. जसं जसं काम सुरू करत गेलो, ज्यांच्या खासगी जमिनी होत्या ती लोक स्वतःहून आले आणि म्हणाले की चांगलं काम होतंय, आमच्या खासगी जमिनी आम्ही महानगरपालिकेला देतो. मला खात्री आहे, मला विश्वास आहे, जर चांगलं काम होत असेल तर लोक तुम्हाला सहकार्य करतातच. कारण शेवटी सगळ्यांसाठी येते. ती काय राज ठाकरेची खासगी प्रॉपर्टी नव्हती. नाशिक मधल्या माझ्या मायबाप जनतेसाठी म्हणून मी ती गोष्ट करवतो की सकाळी उठल्यावरती सकाळी फिरायला जागा तिकडे. बरं, ते जर संपूर्ण प्लॅनिंग माझं अख्खं जर पाहिलं असतं ना, मी तुम्हाला आजही सांगतो, ही नाशिक महानगरपालिका माझ्या हातात घेऊन बघा तुम्ही, या गोदा पार्कचं मी काय करून दाखवतो तुम्हाला. माझं स्वतःचं वैयक्तिक लक्ष असेल या गोष्टींवर, आणि तेही लांबून नाही, दूरदर्शन नाही, जवळून दर्शन. आज गेल्या 5 वर्षामध्ये या महानगरपालिकेची काय अवस्था करून टाकली. चांगले अधिकारी नाही आणतायत, आयुक्त म्हणून चांगले अधिकारी आणतायत नाही. कुठे यांचं लक्ष. ही भुजबळ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जे काय चालू आहे यांचं, करोडो रुपयाच्या स्वतःच्या संस्था काढायच्या, पण महानगरपालिकेकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये ना. माझा पुतण्या कसा खासदार होईल, माझा मुलगा कसा आमदार होईल, माझ्या कुटुंबाचं कसं कल्याण होईल, संपलं. दी एंड. पिक्चर संपला. स्वतः लक्ष घालायचं नाही. सगळ्या विषयामध्ये भ्रष्टाचार करून ठेवायचे. चांगले अधिकारी तुम्हाला आणता येत नाहीत. गृहमंत्री होते हे भुजबळ, काढून टाकलं. नंतर डोक्याला तेलगी चोळत बसले. काही दुसरा उद्योग नाही का तुम्हाला? जमिनी फक्त घेत राहणं, शहरांची वाट लावणं, याच्या पलीकडे उद्योग नाही दुसरे? चांगले पोलीस कमिशनर आणू शकत नाही तुम्ही? चांगला खमक्या एखादा अधिकारी आणू शकत नाही? गाड्या जाळतात, लोकांच्या गाड्या जाळायच्या, स्कूटर जाळायचे, टेम्पो जाळायचे. कोणते उद्योग? माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्यायला तुम्ही वेळ लावू नका. खरंच सांगतो मी तुम्हाला, माझं हे आवाहन आहे तुम्हाला. ज्या दिवशी हातामध्ये येईल ना, टेम्पो सोडा, काळेपेटी पेटली तरी खूप झालं. यांचा बंदोबस्त करता येत नाही, गुंडांचा करता येत नाही. याचं कारण हे सगळे यांच्या पक्षाचे, राष्ट्रवादीचे सगळे लोक यांच्या व्यासपीठावरती असतात. हे गुन्हेगारी कमी करणं तर सोडा हो. या छगन भुजबळांचे फोन जातात कमिशनरांना. कशासाठी? या लोकांच्या तडीपाऱ्या रद्द करण्यासाठी. तडीपाऱ्या रद्द करता या लोकांच्या. कोणती अपेक्षा ठेवायची यांच्याकडे? कसली अपेक्षा ठेवायची? महिलांना आज नाशिक शहरामध्ये आज महिलांना नीट चांगलं फिरता येत नाही. चेन मारल्या जातात, मंगळसूत्र ओढली जातात. नाही काय सगळी आकडेवारी आता. बलात्काराची प्रमाण किती वाढली या नाशिक शहरात? कशी वाढली हो? याचं कारण कायद्याची भीती नाही. कसलीच भीती राहिलेली नाही. तक्रार करायची तर कोणाकडे करायची? हेच अधिकारी सगळे नेमणार, हेच भंपक कोणतरी अधिकारी आणणार इथे, जे काम करू शकत नाहीत, काही करू शकत नाहीत. तुम्ही आम्ही फक्त याच्या विरोधात फक्त मोर्चे काढणार आणि पुढे काय? काही नाही. तपास चालू आहे.
तपास चालू आहे. पोलिसांना सापडत नाहीत, मग तुमच्या व्यासपीठावर कसे दिसतात? खालून वरती येतात, सभा संपली की वरून खाली जातात. कुठे असतात कुठेही लोक? असं तर नाशिक नव्हतं. आज नाशिक वरून येणाऱ्या सगळ्या बातम्या तुम्ही बघा, एक चांगली बातमी येत नाही. पुण्यावरून येणाऱ्या बातम्या बघा, एक चांगली बातमी येत नाही. येतात त्या सगळ्या गुन्हेगारांच्या बातम्या, गुन्ह्यांच्या बातम्या. या राजकारणामध्ये याच्या अगोदर काँग्रेस आणि इतर सगळ्या लोकांनी त्या पैशाचे त्यांच्यावरती आरोप झाले नाहीत, त्या पैसे त्यांनी कमवले नाहीत. पण काम करायची एक पद्धत होती. शरद पवार साहेबांवरती देखील अशा प्रकारचे आरोप झाले, पैशांचे आरोप झाले, अनेक गोष्टी झाल्या. पण मला नाही वाटत शरद पवार साहेब देखील अशा प्रकारे कधी वागले असतील, ज्या प्रकारे आज हे भुजबळ वागतायत, ज्या प्रकारे हे आज अजित पवार वागतायत. असे नाही कोणी वागले. शहरातले सगळे गुंड घ्यायचे आणि आमच्या स्वतःच्या खिशात टाकायचे. का? कसला माज आलाय तुम्हाला? कसली दादागिरी? काय करायचं काय तुम्हाला या दादागिरीत? जमिनी बळकावायचे, घेऊन जमिनी घेऊन करणार काय? आज नागडे नाचणारच. आज या जमिनीवर थोडे नाचू, उद्या त्या जमिनीवर थोडेसे नाचू, करणार काय? जमिनी घेत सुटले. वेळ वाकडी शहरं नुसती वाढतायत. कोण आतमध्ये येतंय, कोण जातंय कळत नाही. अधिकाऱ्यांना जाळण्यापर्यंत या नाशिकमध्ये प्रयत्न झाले, त्यांचे खून झाले, जाळले गेले, तरी पुढे ढिम्म. पण करायचंच काही नाही. इच्छाशक्तीच मेली. ज्यावेळेला संवेदना मरतात ना, त्यावेळेला सगळंच मरायला लागतं. यांच्या संवेदनाच मेलेल्या आहेत. पीडब्ल्यूडी मध्ये इनकमिंग फ्री, बाकी काही करायचंच नाही. रस्ते तसेच, सांडपाण्याचा परिस्थिती तशीच. गोदावरी नदीची अगदी इतकी प्रदूषित नदी. काल मी बोललो त्या पुण्याला, मुळामुठा सर्वात महाराष्ट्रातील सगळ्यात प्रदूषित नदी. त्याच्यानंतर खालोखाल कोण? गोदावरी आमची. आता कुंभमेळा येईल, तो आला की पीडब्ल्यूडी साठी चांगलंच. यांचे टेंडर, यांचेच कॉन्ट्रॅक्टर, यांनाच फक्त द्यायचे, त्याच्यातले टक्के खायचे. एवढा एकमेव उद्योग सोडला ना बाबांनो, काहीही या राज्यामध्ये चालू नाही. हातूर मातूर काहीतरी वरवरू काहीतरी करतात, मुलामा लावतात. बाकी यांच्या हातून काय व्यवसाय, काय धंदे चालू असतात आपल्याला अंदाज पण येणार नाही. इतक्या उत्तम चांगल्या शहरांची हे वाट लावतायत. आणि हे कशामुळे होतंय? शिवसेना भारतीय जनता पक्षाबद्दल तर बोलायलाच नको. मला यांचं राजकारणच नाही कळत, या सगळ्या लोकांचं. यांना आणि हे कशाच्या जीवावरती करतात? मी काल बोललो, आपण कदाचित ऐकलं असेल. हे कशाच्या जीवावर करतात? याचं कारण तुम्हाला गृहीत धरलेलं असतं. तुम्हाला सगळ्यांना गृहीत धरलेलं असतं. हे काय करणार नाही. आम्ही वाटेल तसे वागू, आम्ही वाटेल ते करू, आम्ही वाटेल तितके पैसे खाऊ, आम्ही वाटेल तितक्या जमिनी करू, आम्ही वाटेल ते गैरव्यवहार करू, काहीही करू. हे आम्हाला मतदान करणारच आहे. हा आतापर्यंतचा त्यांचा जो समज आहे ना, तो समज जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही, त्याला जोपर्यंत खाली खेचत नाही, तोपर्यंत हे असेच वागत राहणार, हे असेच करत राहणार. तुमच्या नशिबी हे असंच येत राहणार. पुण्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात, पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात, मुंबईमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र, मुंबईमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्र, नाशिकमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष विरोधात. काही मजाक लावला? काही गंमत आहे? निवडणुका म्हणजे युती म्हणून लोकांना सांगता, आघाड्या म्हणून लोकांना सांगता, आणि प्रत्येक शहरामध्ये तुमच्या मर्जीप्रमाणे हे तुमच्या आघाड्या नसणार, युत्या नसणार, किंवा युत्या असणार, आघाड्या असणार. अख्खा सगळा खेळ करून ठेवला यांनी. निवडणुकीच्या तोंडावरती पैसे वाटतात. बाबांनो, खरं सांगून ठेवतो, सगळ्यांना इतरांना पण सांगून ठेवा, खोटे पैसे वाटतात हे.
त्या नोटा खोट्या असतात, तपासून घ्यानंतर लक्षात येईल तुमच्या. ज्यावेळेला वापरात येईल ना ते, त्यावेळेला तुम्हाला कळेल ज्या आईला फसलो. डिक्टो तशीच दिसते. तर यातून काय समाधान मिळतं की आम्ही शहरांची वाट लावून दाखवतो. नाही आम्ही नागरिकांना एकच जाहीरनामा प्रसिद्ध करा. नाही नागरिकांना आम्ही आज सुरक्षित ठेवलं तर नावाचा छगन भुजबळ नाही. अशी शहरं मोठी होतात. मला अजूनही आठवत आहे न्यूयॉर्क शहरामध्ये एक काळ असा होता, एक वेळ अशी होती ज्या वेळेला न्यूयॉर्कच्या रस्त्यांमधनं फिरताना तुम्हाला विचार करायला लागायचा. असा जगातल्या अनेक शहरांमध्ये विचार करायला लागायचा की कसं जायचं तिकडे. त्या न्यूयॉर्क शहराला एक जुलियानी नावाचा एक महापौर मिळाला, मेयर मिळाला. जुलियानी हे आमच्यासारखे बावळट महापौर नसतात. ते पाजा 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 फिरत असतात सगळ्यांच्या मागे. असे नाही महापौर ते. हे खणखणीत सणसणीत चले. 2 वर्षाच्या आत अर्थात त्यांच्या महापौरांना अधिकार देखील खूप असतात. मुख्यमंत्र्यांनी एवढे अधिकार असतात. पण 2 वर्षाच्या आत त्यांनी संपूर्ण न्यूयॉर्क शहराचा गुन्हेगारीचं प्रमाण 0% आणलं. 2 वर्षात 0%. हे का होतं, कशामुळे होतं, का झालंय? हे जुलियानी हे खरं बघायला गेलं तर स्वतः ते इटालियन, पण जन्म झाला अमेरिकेमध्ये. कदाचित माझ्यामध्ये वडील पण तिथलेच, त्यांचाही जन्म तिथेच झाला त्यांच्या. हे का करावं असं वाटलं? कारण माझं शहर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं मला शहर बनवायचंय. जगात त्याची एक ओळख करायची, ओळख द्यायची आहे. इथे गुन्हेगारी चालायची नाही. परदेशातली इतर सगळे लोक या माझ्या शहरामध्ये आले पाहिजेत, अत्यंत आनंदाने फिरले पाहिजेत, अत्यंत सुरक्षित वातावरणामध्ये फिरले पाहिजेत. हा प्रत्येक शहरातल्या असे जे अधिकारी असतात त्यांचा जो अट्टहास असतो, त्यांचं जे प्रेम असतं, त्यांची जी इच्छा असते, त्यातनं ही शहरं घडतात. त्याच्यासाठी स्वतःचं लक्ष लागतं, त्याच्यामध्ये इच्छा लागते. आमच्या कुसुमाग्रजांच्या बागेची काय हालत करून ठेवली. हे शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये होतं सगळं. कधी मध्ये अपक्ष महापौर होतो, कधी कोण काय होतं. काय तुम्हाला विश्वासातच घ्यायचं नाही, तुमचा विचारच करायचा नाही. आमचं राजकारण आम्ही करत राहणार. निवडणुका आल्या की 4 दिवस तुमच्याकडे भिका मागणार, मग आपण पण विचार जाऊ कशाला एवढा आला तर आता कशाला त्याला सोडायचं, जाऊ दे मतदान करून टाकू आपण, विचारायला जाऊ दे. 4 दिवसांनी परत उठतोय आणि मारायला सुरुवात. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 61-62 वर्ष झाली. हेच चालू आहे. किंबहुना प्रमाण वाढतंय. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन या महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण झाली. चांगल्या गोष्टी व्हायच्या ऐवजी ही शहरं अधोगतीला लागली. शहरं वाढतायत. ही वाढ नाहीये, मी काल सांगितलं ना, ही पुण्याची नाशिकची ही वाढ नाहीये, ही सूज आहे. याला वाढ नाही म्हणत. आणि जर आज या गोष्टींचा विचार करून जर समजा तशा प्रकारची पावलं जर टाकली गेली नाहीत, राज्य सरकार आणि महानगरपालिका एकत्र येऊन या शहरांचा जोपर्यंत विचार करत नाहीत, ही सगळी शहरं बर्बाद होतील. तुमचं राहणं मुश्किल होऊन जाईल. तुम्हाला रस्त्यावरून फिरता येणार नाही. एक तर अगोदरच बाहेरच्या राज्यांमधनं येऊन लोक इथे राहत आहेत, लोंढेच्या लोंढे आदळतायत. महाराष्ट्रामध्ये 48 ट्रेन येतात रोज, 48. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या सगळ्या भागातल्या 48 ट्रेन रोज येतात. फक्त मुंबईत नाही येत, नाशिकमध्ये येतात, पुण्यामध्ये येतात, ठाण्यामध्ये येतात, सांगलीमध्ये येतात, कोल्हापूरला येतात, विदर्भात जातात, मराठवाड्यात जातात.
48 ट्रेन रोज येतात, परत कोण जातं? रिकाम्या. आता पण ज्यावेळेला उत्तर प्रदेशच्या निवडणुका चालू आहेत ना, या उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या वेळेला मुंबईवरून ठाण्यावरून नाशिकवरूनही असतील, पण मुंबईवरून ठाण्यावरून मतदानासाठी इथून भरभरून ट्रेन गेल्या उत्तर प्रदेशला. तिथेही मतदान करतायत, इथेही मतदान करतायत. एकाच देशामध्ये दोन दोनदा मतदान करतायत आणि ह्यांना मतदानाचे अधिकार दिले जात आहेत. इथे यायचं, कुठेही झोपायचं, मतदानाचा अधिकार. गुन्हेगारी वाढेल नाही तर काय होईल? आमची पोलीस यंत्रणा तरी कुठपर्यंत पाहिजे? खरंच माझा विश्वास आहे, माझा महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांवरती 100% विश्वास आहे. त्यांना मोकळीक द्या. त्याला जर मोकळीक दिली, मला विश्वास आहे, खरंच सांगतो विश्वास आहे, अत्यंत चांगले खमके अधिकारी आहेत पोलीस खात्यामध्ये, प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये चांगले अधिकारी आहेत. पोलीस खात्याच्या अनेक लोकांशी माझं अनेकदा बोलणं होत असतं. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, जर या पोलीस खात्यावरची जर समजा काही बंधनं जर समजा काढून टाकली आणि त्यांना सांगितलं ना की मला या शहरामध्ये 0% गुन्हेगारी पाहिजे, 48 तासाच्या वरती त्यांना वेळ लागणार नाही. 48 तासाच्या वर सगळं त्यांना माहिती असतं, पण हात लावताना वाटतं की बाबा हात लावला आणि वरून भुजबळांचा फोन आला तर करायचं काय, बदली झाली तर करायचं काय. या सगळ्या दडपणाखाली हे संपूर्ण पोलीस खातं अख्खं वावरत असतं. नाही तर ह्याला वेळ किती लागतो? सोलटवून काढायला ह्याला किती वेळ लागतो? याला सगळी अंडी पिल्ली माहिती असतात. हे सगळे कुठे काय, कोण काय करतं सगळं माहिती असतं, परंतु करायलाच देत नाहीत, हात लावायला देत नाहीत, गुन्हे नोंदवून घ्यायला देत नाहीत पोलीस स्टेशनमध्ये. हा माझा आहे, त्याला सोडून द्या. या असल्या भिकार राजकारणाने या संपूर्ण राज्याची वाट लागते आणि तिकडे आमच्या आजूबाजूची शहरं. हे बघा, हे आता नाशिक मधले सगळी केबल नेटवर्क बंद करून टाकली आहेत. म्हणजे ही सभा कोणाला दाखवू नये याच्यासाठी भुजबळांनी प्रयत्न केले. ही यांची दादागिरी. तुम्ही थोडे दिवस थांबाव ना, यांच्या सगळ्यांच्या केबल मी काढल्या ना. अहो, कोंबडं झाकून काही होत नसतं, सूर्य उगवतोच. सूर्य उगवतोच. मध्यंतरी पण या भुजबळांबद्दल आणि त्यांचे ते समीर कार्ट आहे ना त्याच्याबद्दल स्टार माझा, IBN लोकमत, झी 24 तास याच्यावरती बातम्या दाखवते. सगळीकडचे केबलवरच बंद करून टाकले. ही यांची दादागिरी. हा माज, हा पैशाचा आलेला माज जो आहे ना, हा माज तुम्हाला उतरवायला लागेल. हा माज तुम्हाला उतरवायला लागेल. जास्त केबल विबल बंद करून काही होत नसतं. हे जे सगळे प्रकार चालू आहेत ना, यांना सगळ्यांना एकदा उखडून फेकून द्या. तुम्हाला सुंदर नाशिक, चांगलं नाशिक, उत्तम नाशिक, सुरक्षित नाशिक कसं असतं ना, मी तुम्हाला दाखवून देईन. हे माझं तुम्हाला वचन आहे, हा माझा तुम्हाला शब्द आहे. या नालायकांवरती जाऊ नका. या निवडणुकीच्या तोंडावरती वेडीवाकडे तोंड घेऊन येतील तुमच्याकडे, येतील ते. या जगन भुजबळला वेगळा तुम्ही करून द्या. काय तुम्हाला करून झालं? त्या आईला नाटक कंपनी झाली. इथे घ्यायला त्याच्या नटरंग पिक्चर मध्ये घ्यायला पाहिजे होता. चला
या बेकारड्यांच्या हातात देऊ नका हे असलं चांगली शहरं. बरं का, यांची अंडी पिल्ली बाहेर काढायला मला फार वेळ लागणार नाहीये. चला तेलगी प्रकरणात अरेस्ट होणार होती, याला रातोरात परदेशात पाठवला. या समीर भुजबळला माझ्यावरती खोटे आरोप करत होते खुनाचे. राज ठाकरेंनी खून केला. कुठे काय झालं पुढे? याला रात्रीच्या रात्री सगळे परदेशात देतात. परदेशात बरोबर सगळ्या गोष्टी होतात. आहेत माझ्याकडे पण माणसं आहेत यांचे पुरावे देणारे. हे सगळे घोटाळे हवी आतापर्यंत करत राहायचे आणि लोकांकडे येऊन मतं मागायची. माझी नाशिकच्या जनतेला, तुम्हा सर्वांना माझं आव्हान आहे. निवडणुका तोंडावरती आहेत. 16 तारखेला मतदान आहे. या कोणालाही, या युतीला, या आघाड्यांना, या काँग्रेस, राष्ट्रवादी, खास करून राष्ट्रवादी यांना थारा देऊ नका. तुम्ही जर ही येणारी महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका ही माझ्या हातात येऊन बघा. माझं वैयक्तिक लक्ष असेल. 5 वर्षानंतर तुम्ही मला सांगाल की राज ठाकरे तू करून दाखवलंस. तुम्हीच सांगाल. मला होर्डिंग लावायची गरज नाही लागणार. आणि म्हणून येणाऱ्या 16 तारखेला आपण कुठेही गाफील न राहता, कुठच्याही गोष्टीला, प्रलोभनांना आपण बळी न पडता, आपले जे कोणी सहकारी असतील, मित्रपरिवार असेल, नातेवाईक असतील, त्या सगळ्यांना सांगा की येणाऱ्या 16 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व उमेदवारांना, प्रत्येक उमेदवाराला आपण प्रचंड 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 मताने आपण विजयी करावं एवढं आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी आपल्या जागेवर शांत उभं राहावं. सामुदायिक राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कुठं